आणि संन्याशाची कार्टी ना तुम्ही आणि मधुकरी मागतात म्हणून ज्ञानोबरायांना ढकलून लोटून देणारी माणसं ही तुमच्या माझ्यातलीच होती। अहो एवढंच नाही, ज्या ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्यासाठी पवित्र अशी ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाचं निर्माण केलं, त्या ज्ञानोबरायांना अलंकापुरीमध्ये मला नाही मिळालं तरी चालेल हो, माझ्या लहानशा मुक्ताईला भूक लागलेली म्हणून काहीतरी का असेना आम्हाला भिक्षा करा म्हणून अलंकापुरीत दारोदारी फिरणारे ज्ञानोबराय त्या काळातही ज्ञानोबराय अलंकापुरीत होते, आजही ज्ञानोबराय अलंकापुरीत आहेत। मात्र त्यावेळेस अस्तित्वात समोर असताना सुद्धा ज्ञानोबराय कळाले नाही, पण त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या दर्शनासाठी त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आज 775 वर्ष झाली। आज 12-12 15-15 तास लोक रांगेत उभे राहतात ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्यासाठी। का हा चमत्कार झाला त्याचं एक आणि एकच उत्तर आहे, त्या ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये इतकी दया ओतप्रोत भरलेली, ज्या लोकांनी ज्ञानोबरायांना माधुकरी वाढली नाही, ज्या लोकांनी संन्याशाची कार्टी म्हणून ज्यांना गावाच्या बाहेर काढलं, ज्या जगद्गुरु तुकोबरायांना गावातच भजन करू दिलं नाही, ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं कोपला पाटील गावेची येलो। अहो एवढंच नाही, तुम्ही कोणत्याही संताचं उदाहरण घ्या, त्यांना सगळ्यात पहिले त्रास झाला समाजापासून। तुम्ही कोणत्याही संताचं चरित्र घ्या, त्यांना सगळ्यात पहिले विरोध झाला गावापासून, पण एवढा विरोध होऊन सुद्धा अखेर एक प्रसंग आपल्या समोर असा आलाय, ज्ञानोबरायांनी या सगळ्या अट्टहासामधून आपल्या जीवनाची वाटचाल अविरतपणे चालू ठेवली। परंतु तुमच्या माझ्यासारखं 75 आणि 100 वर्ष जीवन ज्ञानोबराय जगले नाही। नीट ऐका, ज्ञानोबरायांनी पवित्र असा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला आणि पंढरपूरला पांडुरंगाची भेट झाल्यानंतर देवाला सांगितलं की आता मला विसावायचंय, आता मला थांबायचंय। पांडुरंगाने दिलेल्या आज्ञेनुसार पंढरपूरमध्ये न थांबता ज्ञानोबराय पुन्हा त्याच अलंकापुरीत आले आणि त्याचं कर्तृत्व प्रसंग असा आलेला आहे, ज्या वेळेस ज्ञानोबराय समाधी घेणार आहेत ही बातमी सकल संत समुदायाला समजली, त्यावेळेस त्यावेळेच्या संत समुदायांमध्ये सगळ्यात लहान हे ज्ञानोबराय आहेत आणि सर्वात लहान असताना सुद्धा ज्ञानोबराय संजीवन समाधी घेत आहेत। ही बातमी कळाल्यानंतर इंद्रायणीचे दोन्ही तट त्या ठिकाणी फुल झालेले आहेत, संपूर्ण संत मंडळी समोर आलेले आहे आणि प्रसंग आहे देव निवृत्ती धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावया। आणि त्या प्रसंगाला भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, देव रडतोय आणि प्रश्न आदिशक्तीचा आहे की काय असा प्रकार आहे की तुम्ही रडावं। देवाने रुक्मिणी मातेला उत्तर दिलेलं आहे, ऐसा एकच योगी देखीला नयनी, मी आजपर्यंत असा दुसरा तिसरा योगी माझ्या जीवनामध्ये पाहिला नाही। ज्ञानोबरायांना समाधीच्या श्रेयेनं तर बसवल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताने ज्ञानोबरायांना सांगितले, ज्ञानोबराया काहीतरी मागा हो, काहीतरी मागा, काहीतरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करा। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधुत्वाला सर्वसामान्य माणसांसाठी खूप काही केलं, ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथाचं निर्माण केलं, पण तुमच्यासाठी काहीतरी मागा। ज्या ज्ञानोबरायांना विश्वाचा चालक मालक सांगतोय काहीतरी मागा, तुमचा माझा प्रश्न असा आहे, अहो आपल्याला साधा गावातल्या सरपंचाने किंवा एखाद्या आमदाराने सांगितलं की काहीतरी मागा, आपली एवढी मोठी लांब लचक यादीच समोर येते, पण विश्वाचा मालक ज्ञानोबरायांना सांगतोय काहीतरी मागा आणि ज्ञानोबराय त्यांच्यासाठी मागत नाही। ज्ञानोबराय मागतात ते म्हणजे पसायदान, त्या पसायदानातली कोणतीही ओवी घ्या, ज्ञानोबराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। हे ज्ञानोबरायांनी मागावं कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी। ज्या ज्ञानोबरायांना एक वेळची मधुकरी न देणारी तुम्ही आपण माणसं, तुमच्या वाकडेपणाची बुद्धी सांडण्याकरिता ज्ञानोबराय पसायदानासारखं दान मागतात, जे आजही या 750 वर्षानंतर सुद्धा प्रत्येक ठिकाणी वदवलं जातं, प्रत्येक ठिकाणी गायलं जातं, त्याला नतमस्तक केलं जातं। त्या ज्ञानोबरायांच्या ही अंतःकरणात तुमच्या माझ्यासाठी दया उरलेली आहे। 4 भावंड आहेत, नीट ऐका, मी पणाची निवृत्ती जावी म्हणून सगळ्यात पहिले या सृष्टीमध्ये आले निवृत्तीनाथ। मी पणाची निवृत्ती गेल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती होत नाही, म्हणून मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिल्याने निवृत्तीनाथ। माणूस मी पणामधून निवृत्त झालं की ज्ञान सहज प्राप्त होतं, म्हणून दुसरे ज्ञानदेव, ज्ञान प्राप्त झालं की जीवन जगण्याचा मार्ग सोपा होतो, म्हणून तिसरे सोपान देव। आणि एकदा का जीवन जगण्याचा मार्ग सोपा झाला की माणसाला अपेक्षा असते फक्त मुक्तीची किंवा मोक्षाची, म्हणून चौथे जन्माला आली मुक्ताबाई। विठ्ठल आणि या
संतत्व वयाला असताना सुद्धा आम्हाला त्यांची किंमत मात्र त्यावेळेस कळाली नाही. पण आजही असेल, जर खऱ्या अर्थाने तुम्हाला ज्ञानोबरायांची दया समजून घ्यायची असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरीला जवळ केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य हे अनन्य साधारण आहे. काया वाचा म्हणे जो सेवक होईल येचा, तो साम्राज्य त्रिभुवनीचा चक्रवर्ती हे करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथामध्ये. म्हणून ज्ञानोबरायांची दया समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीची सेवा करा. तुकोबरायांची दया समजून घ्यायची असेल तर गाथ्याची सेवा करा. नाथ महाराजांची दया समजून घ्यायची असेल तर भावार्थ रामायणाचं त्यामध्ये त्या ठिकाणी सेवा करा. आणि या अनुयाने जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय, संत सावता महाराज आदी जेवढेही संत आहेत या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये जी दया ओतप्रोत भरलेली आहे. मग महाराज जर या साधुत्वाच्या अंतकरणामध्ये दया ओतप्रोत भरलेली आहे म्हणून महाराज यांना धन्य शब्द प्रतिपादन करतात. पण हे महात्मे नेमके आहेत कुठले आणि येतात कुठून याचं उत्तर महाराज अभंगाचे साधुत्वाच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत असणारी ही दया म्हणून महाराज त्यांना धन्यता प्रदान करतात. मग का हो महाराज, ज्यांच्या अंतकरणामध्ये ओतप्रोत दया भरलेली आहे आणि त्यांना धन्यताही महाराजांनी प्राप्त केलेली आहे. मग महाराज ते नेमकं येतात कुठून? अभि वैकुंठवासी वैकुंठवासी आलो याची कारणासी वैकुंठवासी ऋषी सात भावे भरताया, सात भावे भरताया, साधू संतांचे मार्ग आदराने भरले जगा. उचिष्टात भाग शेष उरला तो शिव. हो बोलिले ऋषी सात भावे भरताया, सात भावे भरताया, साधू संतांचे मार्ग आदराने भरले जगा. हा उचिष्टाचा भाग तेथे उरला तो सेवो सेवो. आणि या साधुत्वाच्या अंतकरणामधून दयेचं अस्तित्व निर्माण होतं याच्यात शंका नाही. पण महाराज हे लोक नेमकं येतात कुठून? मुळात हे धुळ्यातमधून नाही, चाळीसगाव नाही, मालेगाव नाही, कल्याण नाही, डोंबिवली नाही, भिवंडी नाही, हे इथले नाहीतच. मग हे येतात कुठून? हे वैकुंठातून या ठिकाणी आलेले आहेत. कारण वैकुंठातून का? कारण त्यांचं इथलं जे मिळवणं आहे तेही त्यांना मिळालेलं आहे आणि इथले जे कर्म आहे तेही त्यांचं थांबलेलं आहे. मग त्यांचं मिळवणं काय आहे? साधुत्वाचं मिळवणं फक्त एक आणि एक आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा.
तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मिळवण्यासाठी इतके धावतात की धावता धावता तुम्ही संपतात, पण धावणं संपत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, पायी चालणाऱ्या माणसाला वाटतं माझ्याकडे सायकल असावी. सायकल तुमच्याकडे आल्यानंतर मोटरसायकल वाला समोरून गेला की तुम्हाला वाटतं माझ्याकडे मोटरसायकल असावी. मोटरसायकलही तुमच्याकडे आली आणि मोटरसायकलवरचा तुमचा प्रवास सुरू झाला आणि समोरून कारवाला गेला की तुम्हाला वाटतं माझ्याकडे 800 तरी असावी. आता 800 वरून तुम्ही जर जात असले आणि तुम्हाला जर फॉर्च्युनर दिसली तर तुम्हाला वाटतं माझ्याकडे सुद्धा फॉर्च्युनर असावी. फॉर्च्युनर नंतर तुम्हाला जर वरून हेलिकॉप्टरचा प्रवास करणारा व्यक्ती दिसला तर तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे सुद्धा असावं. त्यानंतर तुम्ही स्वतःच एअरलाईन मध्ये सुद्धा प्रवेश करतात आणि आकाश मार्गाने तुम्ही विमानाने प्रवास करायला लागतात. बरं, तो विमानाचा प्रवास केल्यानंतर काही बिना विमानाचा प्रवास करून निघून जातात, म्हणजे जीवन संपूर्ण निघून जातात, तरी सुद्धा आपलं मिळवणं थांबत नाही. बरं, आपलं मिळवणं मिळून तरी काय, माझी गाडी माझी माडी माझ्या बायकोची गोल गोल साडी, इतकंच अस्तित्व तुमचं आणि माझं मिळवण्याचं. परंतु आपल्याला हा जो देह मिळालेला आहे, हा देह आपल्याला मिळाला पण कळाला नाही. मग काहू महाराज, मिळालेला देह आम्हाला कळाला नाही, म्हणजेच जेणेकरून आम्हाला किती मिळवायचंय, किती धावायचंय आणि कुठे थांबायचंय याचा मात्र आम्हाला हिशोब लागत नाही, याचा हिशोब आम्हाला मिळत नाही. मग जे वैकुंठातून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मिळवणं थांबलेलं आहे का? त्यांचं मिळवणं थांबलेलं आहे. त्यांना जे मिळवायचंय ते म्हणजे भगवत प्राप्ती, ते त्यांचं मिळवणं थांबलेलं आहे. म्हणूनच त्यांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत दया आहे. त्यांचं कर्मवर्धान्य थांबलेलं आहे, म्हणूनच त्यांना महाराजांनी धन्यता दिलेली आहे. मग महाराज, या साधुत्वाचे आमच्यावर अजून काय उपकार बरं सांगता येतील? यांचे आपल्यावर अनन्य साधारण उपकार आहेत. साधू संत वैकुंठातून येऊन फक्त तुमच्या माझ्यावर उपकार करतात, पण ते उपकार काय करतात तर वेळोवेळी आम्ही जागे असताना सुद्धा आमच्या डोळ्यासमोर अशी एक झोप आहे जी आम्हाला मायेच्या पडद्याआड ठेवते, आणि ती मायेच्या पडद्याआड असणारी झोपेमधून आम्हाला जर जागा करण्याचं काम कोणी करत असेल तर संत काकड्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे हाता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे ठेवा माता, दुःखवी व्यथा जन्माचा जन्माचा ते तुम्हाला आणि मला या ठिकाणी जागा करतात. त्या पांडुरंगाचं चिंतन करायला सांगतात, त्या पांडुरंगाचं भजन करायला सांगतात. आणि साधू संतत्वाच्या उपकाराच्या बाबतीत एवढंच बोलून जाईल, त्यांची उपकार तुमच्या माझ्यावर इतके अनन्य साधारण आहेत. बाप न करी माय, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगो मी काय, मी काय बापन करी ऐसे माय, करी ऐसे धर्म त्यांच्या हे देखील पाय, दिले अक्षया अभय दानगा, म्हणून आलो या देशा, म्हणून आलो या